हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रणिता चंद्रशेखर हिरसे. तर मी तुम्हाला आज तुमच्यासमोर एक छोटा मिनी ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर मी इथे वर्धेला राहते. मी त्या दिवशी थोडा का होईना 2-3 मिनटाचा जरी पण छोटा मिनी ब्लॉग टाकला होता माझ्या मुलीसोबत. तर आता मी एकटी तुम्हाला माझा ब्लॉग करून दाखवत आहे पुन्हा. तर मी इथे वर्धेला राहते. मला 2 छोटी मुलं आहे आणि एक 5 वर्षाचा आहे आणि एक छोटी मुलगी आहे, ती आहे 2 वर्षाची. तर माझे मिस्टर इथे वर्धेला जॉब करतात कॉलेजमध्ये, ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आणि सासू सासरे हे प्रॉपर माझ्या गावाला राहतात, तळेगाव श्यामजी पंताला. तर मी तुम्हाला माझ्या म्हणजे लग्न झालं तेव्हापासूनची जर्नी सांगते. तर लग्न झालं माझं 17मध्ये. 17, 18, 19 हे 2 वर्ष तर खूप छान गेले निघून. म्हणजे कसे घरच्यांचा काही त्रास नव्हता तसा, पण बाहेरचेच म्हणतात ना, ते बाहेरचे बोलणारे लोकांच्या तोंडावर झाकणं नसतात. लोक कसे बोलतात. मला बाळ राहत नव्हतं, कन्सिव्ह नव्हतं होत याचं कारण आहे की माझा पिरियड्स इरेग्युलर होता. मला पिरियड्स 7-7 महिने, 8-8, 9-9 महिने येत नव्हता पिरियड्स. मग का बरं येत नाही याच्यासाठी ट्रीटमेंट खूप चालवली होती. म्हणजे नागपूरपर्यंतची ट्रीटमेंट घेतलेली आहे मी. आणि खूप सारं ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक खूप सारं औषध खाल्लेलं आहे मी. आणि त्या कारणास्तव ना ते शरीर पूर्ण माझं सुटलेलं होतं आणि ते लठ्ठपणामुळे सुद्धा राहत नव्हतं. तर मग PCODचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये पण गेली होती. पण माझ्या मिस्टरांनी मला शेवटपर्यंत साथ दिली आणि त्यांनी मला 17, 18, 19 ते 20मध्ये 20मध्ये मला राणे हॉस्पिटलमध्ये नेलं. तर राणे हॉस्पिटल हे आर्वीला आहे. तर तिथे नेल्यानंतर त्यांनी मला आधी पिरियड्स रेग्युलरची ट्रीटमेंट दिली, रेग्युलर येण्याकरता. ती ट्रीटमेंट चालली माझी 2 महिने औषध घेतलं मी. मग त्या पिरियडला होता, कोरोनाचा पिरियड होता, त्यामध्ये फुल लॉकडाऊन लागलेलं होतं. मग आम्ही यायचा घेतला होता निर्णय वर्धेला राहायला यासाठी. तेव्हा 2020मध्येच आलो मी इकडे. तर वर्धेला यायचा निर्णय घेतला कारण की माझ्या मिस्टरांना खूप प्रवासाचा त्रास होत होता. बसने येणं जाणं खूप त्रास. इथून आणि वर्धा ते तळेगाव 150 किलोमीटर येणं जाणं पडत होतं. त्यांना सकाळी यावं लागत होतं 7 वाजता, तर संध्याकाळी 10-10:30 घरी यायला वाजत होते. आणि इथे याचा निर्णय घेतला. मग आम्ही इथे आल्यानंतर ते राणी हॉस्पिटलमधलं मी ट्रीटमेंट घेतलं होतं. तिथलं औषध 2 महिने मी घेतलं. 2 महिने झाल्यानंतर मग औषध बंद झालं. मग माझं पिरियड्स आल्यानंतर पण म्हणजे पिरियड्स मला वाटलं येईल नाही, पण पिरियड्स आला आणि कन्सिव्ह नव्हतं झालं मला. पिरियड्स आल्याबरोबर माझे मिस्टर पण टेन्शनमध्ये येऊन गेले आणि मी म्हटलं आता आर्वी आपल्याला लांब पडते, आपण कसं करायचं. तर ते म्हणत होते, तर तू सांग. मी म्हणत होती तेच रिसिप्ट घेऊन जा राणे डॉक्टरची. मी 2 महिने औषध खाल्लेलं होतं प्रेग्नेन्सीसाठी, राहासाठी. तर तीच रिसिप्ट मेडिकलमध्ये घेऊन जा आणि पूर्ण औषध घेऊन ये. मी त्यांना औषध आणायला लावलं आणि ती पूर्ण आणखी 1 महिन्याचा कोर्स घेतला तोच. आणि त्याच महिन्यात ऑगस्टमध्ये मला कन्सिव्ह झालं. पहिली प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर म्हणजे 5 वर्षानंतर तब्बल माझा हिमांश राहिला. 5 वर्षानंतर 5व्या वर्षी राहिला मला तो हिमांश. आणि दुसरी प्रेग्नन्सी राहायला काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही गेली, पटकनच राहिली दुसरी प्रेग्नन्सी. तर असं म्हणतात ना, लोक बाहेरचे बोलणारे राहतात खूप, की नाही अरे बापरे, हिच्या लग्नाला 5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, राहूनच नाही राहिलं. घरच्यांनी तर मला काहीच नाही म्हटलं या बाबतीत, की राहीन हळूहळू, राहीन करता करता असे दिवस निघत गेले. पण ही दुनिया जगणाऱ्याला जगू नाही देत, तर चालणाऱ्याला चालू नाही देत, अशी दुनिया आहे. पण